घाटातील गोवा हद्दीत ज्या ठिकाणी 4 जुलै रोजी या ठिकाणी रस्ता कोसळला होता, 4 जुलैला रस्ता इकडे कोसळल्यानंतर 5 जुलै रोजी मडगाव जिल्हाधिकाऱ्यांनी 5 जुलैपासून 2 सप्टेंबर पर्यंत हा रस्ता म्हणजे अवजड वाहनांसाठी, अत्यावश्यक सेवा घेऊन जाणारी वाहनं सोडून अवजड वाहनांसाठी बंदचा आदेश दिला होता। तर दोन महिन्याचा कालावधी संपल्यानंतर पीडब्ल्यूडी विभागाने पुन्हा आणि 2 महिन्यासाठी कालावधी मागितला होता, कारण या ठिकाणी काम काहीच झालं नव्हतं। फक्त पीडब्ल्यूडी विभागाने थोडे रॉड घालून थोडा रस्ता मजबूत केला, परंतु एनएच विभागात हा रस्ता येत असल्याने हे काम दिल्ली दरबार तसंच पेंडिंग पडलं, म्हणून पुन्हा बंद मागितलं होतं। मडगाव जिल्हाधिकाऱ्याकडे बंद मागितला होता पीडब्ल्यूडी, पण अनेक संघटनेने, ट्रक असोसिएशनने तसेच नागरिकांनी याचा विरोध केला की पुन्हा आणि 2 महिन्यासाठी बंद झाल्यावर सर्वांची परिस्थिती, गाडीवाल्यांची असून दे किंवा आणि इतर जाण्या येण्याची परिस्थिती गंभीर होत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली की लवकरात लवकर एक साईड तरी खुला होऊन दे रस्ता म्हणून। त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतीच पाहणी करून आदेश दिला की येणाऱ्या 10 दिवसात या ठिकाणी जे सेफ्टीसाठी जे काय करायला लागेल, जे इकडे साईडला म्हणजे सेफ्टीच्या दृष्टीने स्पीड लिमिट, त्यानंतर इकडे जे पत्रे मारून संरक्षण भिंत करायला पाहिजे ते करून 10 दिवसाच्या आत ओपन करण्यासाठी एक साईड येणे किंवा जाणे, म्हणजे एक साईड जायचे, थोड्या गाड्या इकडे यायचे, अशा खुला करण्याची आदेश दिल्यानंतर आता या ठिकाणी लवकरच सर्व कामे होणार। त्यानंतर छोटी मोठी इकडे झाडे आहेत ती थोडीफार मारून, म्हणजे या साईडने त्या साईडला रस्ता दिसणे आवश्यक आहे, कारण थोड्या ह्या साईडने गाड्या सोडणार, मग ह्या साईडने गाड्या सोडणार असं म्हणून दिसणे गरजेचे असल्याने लवकरच 10 दिवसात काम सुरुवात करून येणाऱ्या 15 सप्टेंबर रोजी हा रस्ता सर्व वाहनासाठी एकेरी मार्गाने खुला करणार। परंतु वाहनधारकांनी पण गडबड न करता किंवा पुन्हा ट्रॅफिक जाम न करता, आडवे तिडवे लावून ट्रॅफिक न जाम करता व्यवस्थितरित्या या मार्गावरून जावे, कारण थोडा वेळ त्या गाड्यांना थांबवण्यात येणार आहे, परंतु छोट्या वाहनांनी मध्येच घालून जर या ठिकाणी ट्रॅफिक जाम केलं तर यासाठी नियमही घालण्यात आलेले आहे आणि ट्रॅफिक जाम केलेल्या अशा वाहनावर गुन्हाही दाखल करण्यात, त्यांच्यावर केस घालण्यात येणार आहे। त्यासाठी वाहनधारकांनी सुद्धा याला हे करून चांगला प्रतिसाद देणे गरजेचे आहे, कारण नाही तर सगळ्याच वाहनांना पुन्हा बंद झाला प्रॉब्लेम होणार। त्याला लागून हे छोट्या वाहनधारकांनी याला साथ देणे गरजेचे आहे। तर या ठिकाणी रस्ताही मजबूत करण्यात आलेला आहे, इकडे रॉड घालून रस्ताही म्हणजे न उतरून या दृष्टीने मजबूत करणार आणि हे बाकीचं काम याला 2 ते 2.5 महिन्याचा कालावधी लागणार। त्यांच्या मशिनरी आता बेंगळुरूवरून येणार, यासाठी बेंगळुरूची टीम सुद्धा आलेली आहे, पीडब्ल्यूची टीम ह्यांना सहकार्य करत आहे, कॉन्ट्रॅक्टर, आणि त्यानंतर हा पण काम होणार। हे काम होईस तोवर एकेरी मार्गाने सोडण्यात येणार, यासाठी सर्व वाहनांनीही याला सहकार्य करणे गरजेचे आहे। सर्व वाहनांनी सहकार्य केलं तरच या ठिकाणी सध्या आम्हाला रस्ता खुला होणार आहे। धन्यवाद।